नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बीएडला प्रवेश घेतलेला आहे. याचा अर्थ आपल्याला शिक्षक व्हायचं आहे आणि मग शिक्षक होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृती कराव्या लागतात मित्रांनो. आणि मग त्या वेगवेगळ्या कृती ह्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कृती सत्राच्या माध्यमातून केल्या जातात आणि मग त्या कृती आपण आत्मसात करतो आणि मग त्या अनुषंगानं प्रभावी अध्यापनासाठी ज्यावेळेस शिक्षकांना तयार करायचं त्यावेळेस त्यांना सूक्ष्म अध्यापनापासून सुरुवात केली जातं. त्याच्यानंतर सूक्ष्म अध्यापनाची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास काही प्रमाणात वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढला की आपण सेतुपाठाची सुरुवात करतो मित्रांनो. आणि सेतुपाठ 15 मिनिटाचा घेतल्यानंतर विद्यार्थी हा वर्ग अध्यापनासाठी तयार होतो आणि मग त्या अनुषंगानं या ठिकाणी सूक्ष्म अध्यापन, सेतुपाठ आणि वर्ग अध्यापन ह्या शिक्षण प्रक्रियेतील प्रभावी शिक्षक करण्याचा महत्त्वाचा मार्ग ठरतात. आणि म्हणून आपल्याला वर्ग अध्यापनासाठी तयार व्हायचं आणि त्यासाठी आपल्याला जो काही 30-35 मिनिटाची जी काही तासिका घ्यायची मित्रांनो, त्या तासिकेच्या अगोदर आपल्याला नेमकी वर्ग अध्यापन कशासाठी करायचं, वर्ग अध्यापन कशासाठी आवश्यक आहे, वर्ग अध्यापनातून काय फरक जाणवणार आहे, यासाठी आपल्याला काही वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट, त्याची स्पष्टीकरणं ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात मित्रांनो. आणि म्हणून आज आपण वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे या पाठ्यघटकाची चर्चा करणार आहोत मित्रांनो. आणि मग या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस सूक्ष्म अध्यापनाच्या माध्यमातून, सेतुपाठाच्या माध्यमातून आपण काहीतरी ज्ञान प्राप्त केलंय आणि म्हणून शिक्षणाकडे ज्ञान प्राप्तीचा मार्ग म्हणून पाहिला जातो. आणि मग या ज्ञान प्राप्तीच्या माध्यमातून आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती संकलित झाली. पण मित्रांनो, ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा खजिना गोळा करणं नव्हे, ज्ञान म्हणजे माहितीचं संकलन करणं नव्हे, तर आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे त्या उपलब्ध माहितीचा उपयोग आपल्याला जीवनातील ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने आपण वागतो त्यासाठी शिक्षण हे ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपल्यासाठी ठरतं. कारण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या समस्या आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य हे शिक्षण करून देतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण शिक्षणाकडे पाहतो मित्रांनो त्यावेळेस शिक्षणाचा अर्थ असा घेतला जातो की उपदेश करणं. आणि म्हणूनच शिक्षणाद्वारे आपल्याला जीवन जगण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले जातात. आणि मग या वेगवेगळ्या मार्गाचा आपण विचार करतो आणि मग ह्या वेगवेगळ्या मार्गाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा विचार पुढे येतो. आणि मग हा विचार पुढे येत असताना सर्वांगीण विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी बोधात्मक किंवा ज्ञानात्मक क्षेत्र कॉग्निटिव्ह डोमेन, भावात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह डोमेन आणि क्रियात्मक क्षेत्र सायकोमोटर डोमेन या 3 गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं मित्रांनो. आणि मग व्यक्तिमत्वाचा ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस हे तिन्ही प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्वात पडलेले असतात. आणि मग या तीनही घटकाच्या माध्यमातून आपला जो काही वर्तन बदल घडतो तो वर्तन बदल या 3 घटकावर आपला अवलंबून असतो. आणि म्हणून ह्या 3 घटकाचा अभ्यास करण्यासाठी, हे 3 घटक शिकण्यासाठी शिक्षण ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. कारण आपण
जन्मापासून तर मृत्यूपर्यंत काहीतरी आपण शिकत असतो मित्रांनो. आणि मग हे शिकत असताना व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये हे 3 घटक त्याच्यामध्ये येतात. ज्ञानात्मक क्षेत्र विकसित होतं, भावनात्मक क्षेत्र विकसित होतं आणि क्रियात्मक क्षेत्र विकसित होतं. हे 3ही घटक ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आलेले असतील त्याचं व्यक्तिमत्व हे सर्वांगीण व्यक्तिमत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो, त्यावेळेस मग शिकायचं कशासाठी, शिक्षण कशासाठी, हे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मग शिक्षण कशासाठी, शिकायचं कशासाठी, शिकवायचे कशासाठी, हे जे काही आपल्या समोर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न हे आपण शिक्षणाच्या माध्यमातून सोडवतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचणं गरजेचं ठरतं. आणि मग आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी, जीवन यशस्वी होण्यासाठी आपल्याला काहीतरी आपले ध्येय निश्चित करावे लागतात. आणि मग ती ध्येय निश्चित करत असताना जी काही आपण ध्येय निश्चित केलेली आहेत त्या ध्येयाला आपल्याला कृतीची जोड द्यावी लागते मित्रांनो. आणि मग त्यामुळं जॉन डोई सारखे विचारवंत असं म्हणतात की जे काही तुम्ही ध्येय निश्चित केलेले असतील त्या ध्येयाला जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याला कृतीची जोड देणं गरजेचं ठरतं. आणि त्यामुळे ध्येयामुळे आपल्याला कृती करण्याची एक दिशा मिळते मित्रांनो. आणि मग ती कृती करण्याची दिशा हे आपलं वर्तन बदलतं. आणि मग त्या अनुषंगानं या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ध्येय, उद्दिष्ट याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग ध्येय आणि उद्दिष्ट याचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो की नेमकं ध्येय कशाला म्हणायचं, उद्दिष्ट कशाला म्हणायचं, या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस ध्येय आणि उद्दिष्ट ह्या 2 संकल्पना आहेत. आणि ध्येय आणि उद्दिष्ट ह्या ज्या काही 2 संकल्पना आहेत त्या दृष्टिकोनातून ध्येय हे दूरगामी असतं, ध्येय हे लांबच्या टोकावर असतं. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काहीतरी टप्पे आखावे लागतात मित्रांनो. आणि त्या टप्प्याला आपल्याला उद्दिष्ट असं म्हणावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे जे काही चित्र दिसतं तर त्या चित्राचं जे काही टोक आहे ते तुमचं ध्येय आहे. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही बाण दाखवलेले आहेत ते बाण तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जातात. म्हणजे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आखावे लागतात मित्रांनो. आणि मग त्या अनुषंगानं ध्येय, उद्दिष्ट याची आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की ध्येय हे अति दूर असतात, ध्येय हे लांब असतं, ध्येय हे स्थिर असतं. आणि त्या ध्येयाची साध्यता करण्यासाठी आपल्याला ते कृती करा असा आदेश देतो मित्रांनो. आणि जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत आपलं कोणतंही ध्येय साध्य होत नाही. आणि म्हणून ध्येयाच्या प्राप्तीसाठी आपल्याला विविध उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. आणि मग त्याच अनुषंगानं आपल्याला शिक्षणातून काय साध्य करायचं हे निश्चित करावं लागतं मित्रांनो. आणि मग हे एकदा तुमचं निश्चित झालं की तुम्हाला त्या ध्येय आणि उद्दिष्टाच्या माध्यमातून आपल्या वाटचालीची दिशा बदलतं मित्र. आणि म्हणून वर्ग अध्यापनाच्या अगोदर आपल्याला वर्ग अध्यापनाची ध्येय काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं मित्रांनो. आणि म्हणून ध्येय उद्दिष्ट लिहित असताना वर्ग अध्यापनाची ध्येय उद्दिष्ट काय आहेत हे लिहित असताना आपल्याला त्याचं स्पष्टीकरण कोणत्या पद्धतीनं करायचंय याचा विचार करावा लागतो. आणि मग हा विचार करत असताना स्पष्टीकरणामध्ये
जे काही विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक वेगवेगळे अनुभव देतो, त्या शैक्षणिक अनुभवाच्या माध्यमातून जे काही अपेक्षित वर्तन बदल होणार आहे, त्या वर्तन बदलाची नोंद त्या ठिकाणी केली जाते मित्रांनो. आणि ज्या काही तुमच्यामध्ये वर्तन बदलाच्या अनुषंगानं जे काही तुमचं वर्तन बदललेलं असेल, त्या वर्तन बदलाच्या आधारावर तुमच्यामध्ये काही क्षमता निर्माण होतात आणि म्हणून उद्दिष्टे आणि स्पष्टीकरण याच्या माध्यमातून तुमची जी काही वर्तन बदलाची जी काही क्षमता निर्माण झालेली आहे, जे काही वर्तन बदललेलं आहे, त्याला आपल्याला क्षमता म्हणता येतं मित्रांनो. आणि म्हणून उद्दिष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो, तर अपेक्षित केलेला वर्तन बदल आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला ध्येयापर्यंत जाण्यासाठी, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही वेगवेगळे टप्पे पूर्ण करावे लागतात, त्याला उद्दिष्ट म्हणतात. आणि मग त्या अनुषंगानं आपल्याला आपल्या वर्ग अध्यापनाच्या संदर्भात आपल्याला आपली वर्ग अध्यापनाची काही उद्दिष्ट निश्चित करावी लागतात मित्रांनो. आणि मग ती वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे आपण निश्चित केल्यानंतर आपण आपल्या वर्ग अध्यापनाला सुरुवात करतो मित्रांनो. आणि मग ही वर्ग अध्यापनाला ज्यावेळेस सुरुवात करायची, त्यावेळेस जर आपण विचार केला मित्रांनो, तर असं लक्षात येतं की शिक्षणाच्या माध्यमातून आपण व्यक्तीचा सर्वांगीण विकास करतो. आणि मग व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण शालेय स्तरावर प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर, विद्यापीठीय स्तर अशा वेगवेगळ्या शिक्षणाच्या टप्प्यातून बाहेर आलेलो मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण वेगवेगळे विषय शिकलेले आहेत. आणि मग या वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून जे काही आपण शिकलोय, तर त्या वेगवेगळ्या विषयाच्या अध्ययनाचे हेतू सुद्धा हे वेगवेगळे होते मित्रांनो. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग ज्या वेळेस आपण सुरुवातीला प्राथमिक स्तरावर, माध्यमिक स्तरावर आपल्या भाषा शिकतो, त्यावेळेस भाषा शिकवण्याचं जे काही उद्दिष्ट असतं, ते उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, वाचन, भाषण, लेखन ह्या गोष्टी अवगत होणं आवश्यक असतं. आणि मग त्या अनुषंगानं भाषेचे जर आपण हेतू पाहिले, तर भाषेचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस भाषेच्या माध्यमातून आपण व्यक्त होतो मित्रांनो. भाषेच्या माध्यमातून आपण इतरांशी संवाद साधतो. भाषा ही विचार, भावना प्रकट करण्याचं साधन ठरतं. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या, विद्यार्थ्याच्या जीवनात, प्रत्येक व्यक्तीच्या आणि बालकाच्या जीवनात मातृभाषा ही महत्त्वाची असतं. आणि म्हणूनच मातृभाषेचं महत्त्व हे आपल्या जीवनात अधोरेखित होतं. आणि या मातृभाषेच्या माध्यमातून आपला बौद्धिक, भावनिक, कार्यात्मक विकास होतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो, त्यावेळेस या ठिकाणी जे काही आपण वेगवेगळे विषय शिकलेले आहेत, त्या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं मातृभाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं, विद्यार्थ्यामध्ये सुसंस्कार निर्माण करणं, विद्यार्थ्याचा नैतिक विकास करणं, विद्यार्थ्यामध्ये सर्जनशीलता विकसित करणं, विद्यार्थ्यामध्ये भाषेच्या मूलभूत क्षमता विकसित करणं, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बोलीभाषांचा परिचय करून देणं, विद्यार्थ्यांना प्रमाण भाषा, बोलीभाषावर प्रभुत्व मिळवून देणं, विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना मिळवून देणं, अशी वेगवेगळी हेतू ह्या भाषा शिकवताना डोळ्यासमोर ठेवल्या जातात. त्याच पद्धतीने इतिहास शिकवत असताना इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांची नोंद. आणि मग त्या अनुषंगानं इतिहास म्हणजे मानवाची एक आत्मकथा आहे. आणि मग या इतिहासाच्या माध्यमातून जे काही सांस्कृतिक वारसा आहे, तो वारसा कसा जतन केला जाईल, राष्ट्राभिमान कसा जागृत केला जाईल. आणि हे होत असताना भूतकाळात जे काही आपल्याला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत, त्या अनुभवावरून वर्तमान काळातील समस्या कशा सोडवता येतील, भविष्याचा अंदाज कसा घेता येईल, याचा विचार आपण या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून करतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण गणित शिकतो. गणिताच्या
बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ह्या गोष्टी शिकतो, त्या गणितीय अंकाचा आपल्या दैनंदिन बाबीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आपल्याला गणित शिकवावं लागतं. आणि गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता विकसित होते मित्रांनो, विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता चौकस होतं. आणि त्याच पद्धतीनं गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक सर्जनशीलता निर्माण होतं. आणि मग या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून करावा लागतो. विज्ञान शिकवण्यासाठी विज्ञानाचा हेतू विद्यार्थ्यामध्ये वस्तुनिष्ठता आली पाहिजे, विद्यार्थ्यांना सत्य घटनेचं चिकित्सक वर्णन केलं पाहिजे, त्यासाठी आपण त्याला विज्ञान शिकवतो. भूगोल कशासाठी शिकवतो मित्रांनो, तर भूगोलाच्या माध्यमातून त्याची व्यावहारिक उपयुक्तता वाढली पाहिजे, त्याच्या मानसिक क्षमता वाढल्या पाहिजे, त्याचे सांस्कृतिक मूल्य वाढले पाहिजे. या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भूगोलाचा ज्यावेळेस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करायचा त्यावेळी आपल्यासमोर सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय वेळ वार दिवस रात्र अशा अनेक घटना घडतात. आणि मग त्या घटनांचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे हे शिकवण्याचं काम हे भूगोलाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाच्या अध्यापनाचे हेतू हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात मित्रांनो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस वर्ग अध्यापनाच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की जे काही ध्येय उद्दिष्टे असतात ते ध्येय उद्दिष्ट हे स्थल काल सापेक्ष असतात, परिस्थितीनुरूप बदलतात. कारण विद्यार्थ्याच्या शारीरिक बौद्धिक सांस्कृतिक विकास करण्यासाठी वेळोवेळी आपल्याला उद्देश ध्येय बदलावे लागतात. आणि मग त्या अनुषंगानं प्रत्येक देशानं आपल्या शिक्षण क्षेत्राचे ध्येय उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे प्राथमिक स्तराचे ध्येय उद्दिष्ट हेतू वेगळ्या स्वरूपाचे आहेत, माध्यमिक स्तरावरचे वेगळ्या स्वरूपाचे आहेत, उच्च माध्यमिक स्वरूपाचे वेगळे आहेत. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस वर्ग अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ज्ञानात्मक भावात्मक क्रियात्मक या तीनही क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगानं भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये या ठिकाणी ब्लूम नावाचा जो काही विचारवंत आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी वर्ग अध्यापनाची उद्दिष्टांची मांडणी केलेली आहे. आणि मग त्या उद्दिष्टाच्या आधारावर आपण आपला वर्ग अध्यापनाचा पाठ घेतो मित्रांनो. आणि मग त्या अनुषंगानं बेंजामिन ब्लूम यांनी बडोदा या ठिकाणी एका चर्चासत्रामध्ये असं स्पष्ट सांगितलं की जर स्वतंत्र भारताची आपल्याला शिक्षण व्यवस्था ठरवायची असेल तर स्वतंत्र भारतातील शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्ट सुद्धा ही भारतीय लोकांनी स्वतंत्रपणे आणि आपल्या परिस्थितीनुसार व आपल्या ध्येयानुसार ठरवली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की ध्येय उद्दिष्ट हे स्थल काल सापेक्ष परिस्थिती सापेक्ष असतात. आणि त्यांनी बेंजामिन ब्लूमने असं म्हटलं की पाश्चिमात्य देशाची जी काही उद्दिष्टे आहेत ती भारताला उपयोगी पडणार नाहीत, कारण या ठिकाणची भारताची परिस्थिती ही भिन्न स्वरूपाची आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा विचार करत असताना बेंजामिन ब्लूमनं 1956 मध्ये ज्ञान आकलन उपयोजन मूल्यांकन अशी उद्दिष्ट मांडली मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचं 2001 मध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. नॉलेजच्या जागी रिमेंबर आलं, अंडरस्टँडिंग आलं, आकलन आलं, अप्लाय आलं, ऍप्लिकेशन आलं, अनालिसिस आलं, विश्लेषण आलं, इव्हॅल्युएट आलं, मूल्यांकन आलं आणि क्रिएट म्हणजे सर्जनशीलता. मग हे जे काही ब्लूमनं जे काही वर्गीकरण केलं त्या ब्लूमच्या वर्गीकरणाच्या आधारावर आपण शिकवत असताना विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना ती उद्दिष्ट कितपत साध्य झाली याची आपल्याला योजना आखावी लागती. उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली, आपण जे विद्यार्थ्यांना शिकवतोय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये काय बदल झाला, विद्यार्थ्याच्या वर्तनात किती फरक पडला, आपण शिकवल्यानंतर विद्यार्थ्याच्या अवस्था काही बदलल्यात का, त्याला नवीन ज्ञान किती मिळालं,
त्या नवीन ज्ञानाचा लाभ किती प्रमाणात झाला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव कोणकोणते मिळाले, या सगळ्याचं मूल्यांकन ब्लूमच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून केलं जातं मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बेंजामिन ब्लूमनं जे काही वर्गाध्यापनाची जी काही वेगवेगळी उद्दिष्ट मांडली, ती उद्दिष्ट ही वर्ग अध्यापनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाची ठरतात मित्रांनो. आणि मग त्या अनुषंगानं वर्ग अध्यापनाच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपल्याला उद्दिष्ट शिकायची, उद्दिष्टाची मांडणी करायची, त्या अगोदर जी काही ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची हे जे काही वेगवेगळे उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट मांडताना आपला पाठ्यघटकाचा आशय नेमका काय आहे याचा विचार करणं गरजेचं ठरतं मित्रांनो. आणि मग हा विचार करत असताना आपली उद्दिष्ट लिहिताना उद्दिष्टे ही संदिग्ध स्वरूपाची असू नये. उद्दिष्ट लिहिताना त्या उद्दिष्टातून काय वर्तन बदल घडून येणार आहे हे स्पष्ट लिहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी उद्दिष्ट लिहिताना, त्याचं स्पष्टीकरण लिहिताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आणि मग स्पष्टीकरण लिहिताना विद्यार्थी एकवचनी करता आहे असं संबोधलं झालं. त्यानंतर जे काही स्पष्टीकरण लिहितोय त्या विद्यार्थ्याच्या वर्तनातील जे काही अपेक्षित बदल आपल्याला हवे आहेत त्या बदलांचा समावेश त्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये केला पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी उद्दिष्टाची ज्यावेळेस तुम्ही मांडणी करता ती मांडणी अचूक आणि अस्पष्ट असली पाहिजे. त्यातून नेमका अर्थ प्राप्त झाला पाहिजे, तरच आपली उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण साध्य होतील. आणि म्हणून त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण वेगवेगळी उद्दिष्टांची चर्चा करणार आहोत. त्यामध्ये ज्ञान हे एक प्राथमिक स्वरूपाचं उद्दिष्ट आहे. आणि मग या ज्ञानामध्ये एखाद्या विषयाच्या संबंधीची माहिती संकलित केली जाते, ती माहिती डोक्यात ठेवली जाते, मेंदूत ठेवल्या जाते, त्याचं स्मरण करतो मित्रांनो आपण. म्हणजे तुम्ही मानसशास्त्रामध्ये प्रत्यभिज्ञान, प्रत्यवहन ह्या गोष्टी ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आठवणं, ओळखणं ह्या ज्या काही गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो ह्या गोष्टी ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये येतात मित्रांनो. म्हणून पाठ्यघटक जो आपण शिकवतोय त्या पाठ्यघटकातील जी काही घटना आहे, अनुभव आहेत, जे काही प्रसंग आहेत ते तसेच्या तसं या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये सांगितले जातात. आणि म्हणून जी काही ज्ञानात्मक क्षेत्रातील जी काही पातळी आहे, जे काही हे उद्दिष्ट आहे हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे. आणि म्हणून बेंजामिन ब्लूमनं जे काही तुम्हाला उद्दिष्टाचं जे काही वर्गीकरण दाखवलं त्याच्यामध्ये नॉलेज हे सगळ्यात खाली आहे. पण सुरुवात आपण ज्ञानापासून करतो मित्रांनो. सुरुवात आपण ही ज्ञानापासून करतो, कारण एखाद्या गोष्टीचं त्याला ज्ञानच जर नसेल तर तो विद्यार्थी पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून कोणत्याही घटनेचं, कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही प्रसंगाचं त्याला विद्यार्थ्याला आपल्याला ज्ञान देणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला या ठिकाणी फारसा वाव मिळत नाही. त्यानंतर जी काही आकलनाची जी काही प्रक्रिया आहे मित्रांनो, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, समजून घेणं. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा त्यासाठी ते ज्ञान आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी एखादी गोष्ट विचारपूर्वक समजून घेतो मित्रांनो आणि कृती करतो, त्या प्रक्रियेला आकलन म्हणतात. आणि मग या ठिकाणी विद्यार्थी मराठीच्या पाठाच्या संदर्भात ज्या काही भावना असतील त्या पाठामध्ये, ज्या काही कल्पना असतील, ज्या काही घटना असतील, ज्या काही संदर्भ असतील ते त्या सगळ्यात या ठिकाणी समजून घेतो मित्रांनो. त्याच्यानंतर उपयोजन आणि कौशल्य, जे काही ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारावर ज्ञान आपण समजून घेतलं आणि समजून घेतलेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करण्याचं कौशल्य आपल्याला ज्यावेळेस आत्मसात होतं त्यावेळेस त्याला उपयोजन आणि कौशल्य असं म्हणतात.
आणि मग हे उपयोजन आणि कौशल्य मराठी भाषेमध्ये प्रकटीकरण किंवा अभिव्यक्ती या स्वरूपात लिहितात मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी जे काही श्रवण वाचन भाषण लेखन जे काही कौशल्य आहेत ती कौशल्य विकसित झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी योग्य पद्धतीने शुद्ध लेखन लिहितो, व्याकरण समजल्यानंतर कथाकथन करतो, कथाचं सादरीकरण करतो, व्यवहारिक संभाषण करतो, वळणदार अक्षरात लिखाण करतो. ही कौशल्य त्याच्यामध्ये विकसित होतात मित्र. अभिरुची म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण करण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते अभिरुची या क्षेत्रामध्ये येतं. आणि ज्या वेळेस त्याला एखाद्या क्षेत्राची अभिरुची आवड निर्माण होते त्यावेळेस तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो मित्रांनो. आणि जोपर्यंत तुम्हाला एखाद्या क्षेत्राची आवडच निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्षेत्रामध्ये मन लावून कोणतंही काम करत नाही. आणि म्हणून त्या क्षेत्राची आपल्याला आवड निर्माण होणं, अभिरुची निर्माण होणं गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर रसग्रहण हे भाषाविषयकच्या अनुषंगाने उद्दिष्ट मानलं जातं मित्रांनो. याच्यामध्ये उच्च कलात्मक प्राप्तीचा जे काही आनंद प्राप्ती असतं त्या साहित्यामधली, त्या साहित्याच्या वाचनाच्या माध्यमातून जो काही आशय असेल त्या आशयाच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून रसग्रहण आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नव्याची मांडणी करायची आहे, नवीन काहीतरी निर्माण करायचं आहे. आणि म्हणून या सर्जनशीलतेमध्ये नवनिर्मितीला प्रोत्साहन दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे या सगळ्या कौशल्याच्या माध्यमातून या सगळ्या उद्दिष्टांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. आणि तो व्यक्तिमत्व विकास ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक पातळीवरचा होतो मित्रांनो. आणि म्हणून मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस उद्दिष्ट, त्याचं स्पष्टीकरण कसे लिहायचे याचा आपण विचार केलेला आहे. त्याच पद्धतीनं जे काही ज्ञान आकलन उपयोजन जे काही कौशल्य आहेत त्या कौशल्याचा आपण विचार केलेला आहे. आणि त्या अगोदर या ठिकाणी जे काही वेगवेगळे विषय आहेत ते वेगवेगळे विषय काय शिकायचे, कशासाठी शिकायचे याचे जे काही वेगवेगळे हेतू आहेत ते हेतू आपल्या डोळ्यासमोर मी मांडले. आणि त्यानंतर आता काही विषयामध्ये उद्दिष्ट कशी मांडली जातात ती उद्दिष्ट मी तुमच्या समोर मांडतोय. आणि मग त्या अनुषंगानं या ठिकाणी मराठी अध्यापनाची जी काही वर्ग उद्दिष्टे आहेत, जे काही ज्ञानाचं जे काही उद्दिष्ट आहे याच्यामध्ये भाषेची रचना, घटक, व्याकरण, लेखन प्रकार इत्यादीचा आपण परिचय करून देतो मित्रांनो. आणि मग या ठिकाणी विद्यार्थी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ओळखतो, याचे स्पष्टीकरण येतं मित्रांनो. याच्या ह्या क्रिया घडतात मित्रांनो. त्याचे स्पष्टीकरण आपल्याला या भाषेमध्ये लिहावं लागतात. विद्यार्थी समानार्थी शब्द ओळखतो, विरुद्धार्थी शब्द ओळखतो, विद्यार्थी वाक्यातील शब्दाच्या जाती सांगतो, विद्यार्थी अशुद्ध वाक्य रचना ओळखतो, विद्यार्थी विरामचिन्हांची नावं सांगतो, विद्यार्थी लेखनाचा प्रकार ओळखतो, तो गद्य आहे का, पद्य आहे का किंवा व्याकरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्ञानामध्ये तो ओळखतो. आकलनामध्ये समजून घेण्याची क्षमता असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी पाठाचा सारांश सांगतो, विद्यार्थी वेगवेगळ्या वाङ्मय प्रकाराची तुलना करतो, यामध्ये गद्य, पद्य, व्याकरण याची तुलना करतो, विद्यार्थ्यांना जे काही पाठावर जे काही प्रश्न विचारलेले असतील त्या प्रश्नाची उत्तरं देतो, पाठाची, कवीची मध्यवर्ती जी काही संकल्पना आहे ती संकल्पना सांगतो, पाठामध्ये जे काही वेगवेगळे वाक्य प्रचार आले असतील त्या वेगवेगळ्या वाक्य प्रचाराचा अर्थ तो स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी आकलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उपयोजन आणि कौशल्याच्या संदर्भात मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस प्रकटीकरण किंवा अभिव्यक्तीच्या माध्यमातून हे कौशल्य मांडलं जातं, उद्दिष्ट मांडलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी भाषण ऐकून त्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे सांगतो, प्रकट होतो, नाटकातले संवाद ऐकतो, त्याचे कथानक सांगतो.
त्याच पद्धतीनं भाषणातील जे काही भाषण त्यांनी ऐकलेलं असेल ते भाषण शिकण्याचं, भाषण करण्याचं कौशल्य तो अभिव्यक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी विकसित करतो. या सगळ्या गोष्टी या प्रकटीकरण आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी घडतात मित्रांनो. त्यानंतर अभिरुची म्हणजे आवड निर्माण होणं. विद्यार्थ्यांना मराठी विषयाची जर आवड निर्माण झाली, मराठी साहित्याची आवड निर्माण झाली तर तो वेगवेगळं साहित्य वाचतो मित्रांनो. त्यासाठी विद्यार्थी अवांतर साहित्याचं वाचन करतो. विद्यार्थी शाळेमध्ये वेगवेगळे जे काही कार्यक्रम राबवले जातात त्यासाठी स्वतःचं हस्तलिखित लेखन तयार करतो. विद्यार्थी वेगवेगळ्या चर्चेमध्ये भाग घेतो मित्रांनो. विद्यार्थी मराठी वाङ्मयाच्या वेगवेगळे जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी होतो. विद्यार्थी वेगवेगळ्या लेखकाची पुस्तकं जमवतो. विद्यार्थी वेगवेगळ्या लेखकाची छायाचित्र जमवतो. वेगवेगळ्या साहित्याचे स्वरूप गोळा करतो, माहिती गोळा करतो. हे अभिरुचीमध्ये होतं मित्रांनो. रसग्रहणमध्ये विद्यार्थी साहित्याचा आनंद घेण्यासाठी साहित्याचा रसस्वाद घेतो, वेगवेगळ्या साहित्याची तुलना करतो आणि त्याच अनुषंगानं जी काही सर्जनशीलता आहे त्या सर्जनशीलतेचा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस नवनिर्माण करण्यासाठी विद्यार्थी वाक्यप्रचार, म्हणी, सुभाषित, अवतरणं याचा योग्य उपयोग आपल्या परिणामकारक लेखनासाठी करतो मित्रांनो. त्याच पद्धतीनं विद्यार्थी भीतीपत्रक, हस्तलिखित, नियतकालिक याच्यासाठी लेखन करण्याचा प्रयत्न करतो, स्वतंत्र लेखन करतो. विद्यार्थी स्वतः कविता रचतो. विद्यार्थी स्वतंत्र निबंध स्पर्धेत भाग घेतो. विद्यार्थी कथा लेखन करतो. म्हणजे या ठिकाणी नवीन गोष्टी विद्यार्थी विकसित करतो मित्रांनो आपल्यासाठी. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचा विकास ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक पातळीवरचा होण्यासाठी भाषा ही अवगत असणं आवश्यक आहे. आणि मग त्या अनुषंगानं व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती असतील त्या चालीरीतीला विरोध करतो. म्हणजेच या ठिकाणी विज्ञानाचा योग्य पद्धतीनं तो वापर करताना आपल्याला दिसून येतो. चांगल्या मूल्यांची या ठिकाणी तो जपणूक करतो. आणि मग या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला मराठी भाषेच्या वर्गाध्यापनाचे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण लिहिताना करावा लागतो. त्यानंतर इतिहास अध्यापनाच्या संदर्भात आपल्याला ज्यावेळेस बोलायचंय त्यावेळेस ज्ञानाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की तो ऐतिहासिक घटनांचं ज्ञान मिळवतो. ज्ञान हे उद्दिष्ट लिहिताना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनाच्या संदर्भात माहिती प्राप्त करून देणे, आकलन, विद्यार्थ्यांना इतिहास विषयक आकलन क्षमता विकसित करणं. जर तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवत असाल तर विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी ज्ञान प्राप्त करून देणं. आकलनामध्ये विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी आकलन होण्यास मदत करणं. विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करताना विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या जी काही लढाईची कौशल्य आहेत ती कौशल्य त्याच्यामध्ये अवगत करण्याचं तंत्र विकसित करणं. अशी वेगवेगळी उद्दिष्टे आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला लिहिता येतात. आणि मग ज्ञानाच्या संदर्भात तो ऐतिहासिक घटना, क्रम, त्याच्याशी संबंधित ज्या काही घटना आहेत त्या सगळ्या आठवतो मित्रांनो. ऐतिहासिक घटनांचे कालक्रम सांगतो. इतिहासातले जे काही वेगवेगळे स्थळं आहेत त्या स्थळं सांगतो. आकलनामध्ये ऐतिहासिक घटनाची पार्श्वभूमी सांगतो. ऐतिहासिक घटनांची तुलना करतो. ऐतिहासिक घटनांमुळे झालेले परिणाम सांगतो आकलनामध्ये. कौशल्यामध्ये ऐतिहासिक नकाशे, आलेख, तक्ते याचं वाचन करतो मित्रांनो. ऐतिहासिक प्रतिकृती तयार करतो, किल्ले तयार करतो, ऐतिहासिक साधनं साहित्याची निर्मिती करतो. आणि अभिरुचीमध्ये ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो, ऐतिहासिक दिन साजरे करतो. त्याच्यानंतर ऐतिहासिक प्रदर्शनाला भेटी देतो. अशा पद्धतीने आपल्याला इतिहासाची वर्गाध्यापनाची उद्दिष्ट सांगता येतील. दृष्टिकोनामध्ये इतिहासाच्या अभ्यासाने त्याच्यामध्ये योग्य तो दृष्टिकोन विकसित होतो. मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारतो. भारतीय संस्कृतीबद्दल त्याचा आदर, प्रेम, अभिमान बाळगतो. या सगळ्या बाबी आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून सांगता येतात मित्रांनो. त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला भूगोलाची चर्चा करायची त्यावेळेस भूगोलाच्या जो काही तुम्हाला पाठ्यघटक शिकवायचा असेल, जर तुम्हाला भूगोलामध्ये टुंड्रा प्रदेश शिकवायचा असेल तर विद्यार्थ्यांना ज्ञान या उद्दिष्टामध्ये टुंड्रा प्रदेशाची माहिती देणं, स्पष्टीकरण, टुंड्रा प्रदेशाचं स्थान व त्यातील तो प्रदेश सांगतो, आकलन, टुंड्रा प्रदेश व त्यातील लोकजीवन समजावून सांगणं, स्पष्टीकरण,
टुंड्रा प्रदेशातील लोकजीवनाची वैशिष्ट्य सांगतो. उपयोजनामध्ये टुंड्रा प्रदेशाचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध शोधण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित करणं. टुंड्रा प्रदेशात स्पष्टीकरण टुंड्रा प्रदेशातील व्यवसायाचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध विद्यार्थी सांगतो. कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये नकाशाचं वाचन कौशल्य विकसित करणं. विद्यार्थी स्पष्टीकरण काय असेल? जगाच्या नकाशात टुंड्रा प्रदेशाचं स्थान व टुंड्रा प्रदेश विद्यार्थी दाखवतो. याचं आपल्याला असं याची भूगोलाची उद्दिष्ट सांगता येतील. इंग्रजीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लेटर रायटिंग करता त्यावेळेस ज्ञानाच्या पातळीवर नॉलेजचं जे काही उद्दिष्ट मांडणार आहात त्यामध्ये टू गिव्ह द नॉलेज ऑफ द रूल्स ऑफ लेटर रायटिंग. त्याचं स्पेसिफिकेशन काय असेल मित्रांनो? टेल्स द रूल्स ऑफ लेटर रायटिंग. कॉम्प्रेहेन्शन द एक्सप्लेन हाऊ टू राईट अ पर्सनल लेटर. स्पेसिफिकेशन राइट्स डिफरंट पर्सनल लेटर्स. ॲप्लिकेशन टू डेव्हलप द ॲबिलिटी टू राईट डिफरंट पर्सनल लेटर. त्याचं स्पेसिफिकेशन काय असेल मित्रांनो? राइट्स डिफरंट पर्सनल लेटर्स. स्किल टू डेव्हलप द स्किल ऑफ लेटर रायटिंग. त्याचं स्पेसिफिकेशन काय असेल मित्रांनो? राईट अ लेटर युजिंग द प्रॉपर फॉर्मेट. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला इंग्रजीची जी काही ज्ञान आकलनाची लेटर रायटिंगची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट मांडता येतील मित्रांनो. त्याच्यानंतर गणितामध्ये जे काही ज्ञानाचं जे काही उद्दिष्ट आहे ते ज्ञानाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सांख्यिकीय पद्धतीच्या ज्या काही वेगवेगळ्या घटना असतील बेरीज वजाबाकीचं ज्ञान प्राप्त करून देणं. तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण असेल विद्यार्थी संकल्पना, संज्ञा, तत्व, नियम, सिद्धांत, व्याख्या याची माहिती मिळवतो. म्हणजे बेरीज काय आहे, वजाबाकी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकतो. आकलनामध्ये ज्ञानाच्या वरची पायरी आहे ही. मिळालेली जी काही माहिती आहे त्या माहितीचा अर्थ लावतो, ती माहिती समजून घेतो आणि त्याचा उपयोग करतो. उपयोगामध्ये जे काही नियमसूत्र शिकलेले असतील त्या नियमसूत्राचा उपयोग आपल्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी करतो. अशी गणिताची सुद्धा आपल्याला ज्ञान, आकलन, अभिरुची अशी वेगवेगळी उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील मित्रांनो. विज्ञानामध्ये एखादा जर प्रयोग शिकवायचा असेल, पाण्याची निर्मिती शिकवायची असेल तर ज्ञानाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना पाण्याची निर्मिती या संदर्भातलं ज्ञान प्राप्त करून देण्यास मदत करणे. विद्यार्थी पाणी म्हणजे काय हे सांगतो. आकलनामध्ये विद्यार्थ्यांना पाणी निर्मिती करण्याची आकलन क्षमता विकसित करणं. विद्यार्थी पाणी निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, पाणी निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती समजून घेतो. उपयोगामध्ये पाणी निर्माण कसं करायचं याचं तो उपयोजन करतो. कौशल्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचं कौशल्य तो विकसित करतो. आणि मग या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी एकदा शिक्षण कशासाठी आणि हे निश्चित झाल्यानंतर आपल्याला जे काही शिक्षणाची ध्येय उद्दिष्ट जे काही निश्चित करावी लागतात त्या अनुषंगानं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वर्गाध्यापनाची वेगवेगळी उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. आणि ती वेगवेगळी उद्दिष्ट ही आपल्याला प्रभावी शिक्षक तयार करण्यासाठी उपयुक्त पडतात. आणि म्हणून सूक्ष्म अध्यापनाच्या माध्यमातून, सेतुपाठाच्या माध्यमातून आता आपल्याला ज्यावेळेस 30-35 मिनिटाची तासिका घ्यायची त्या तासिकेसाठी आपल्याला जो काही पाठ्यघटक शिकवायचा आहे त्या पाठ्यघटकासाठी वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट आणि त्याचं स्पष्टीकरण हे लिहिता आली पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण लिहिता येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पाठाचं टाचन म्हणजे काय हे समजणार नाही. आणि त्या अनुषंगानं आज आपण वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट याची चर्चा केलेली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे काय असतात, त्याचं वर्गीकरण कसं असतं, त्याचे स्पष्टीकरण कशी लिहायचे याचं सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टासाठी निश्चितच उपयुक्त पडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.